स्टँड सेट करून दिला हिला, एकदम चटकोस झालाय तो आता. अजून एक सेटअप केलेला आहे एकदम प्रॉपर. तर हे काही सर्वांना गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू रोनिया ब्लॉग्स. स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर. तर आजचा ब्लॉग मी स्टार्ट करते. आज माझं सगळं फ्रेश वगैरे झाले, मी सगळं काम पण झाले माझं करून, आणि हे पण आता नाश्ता करतात बाहेर बसून. बायला आम्ही बाहेर ठेवले पाळण्यामध्ये, हॉलमध्ये. तर बाय झोपली आमची, आणि हे जरा पाळणं पण हलवतात. तर मी माझी कटिंग वगैरे पण करायची होती, म्हणून मी इथे त्यांना बोलले की तुम्ही हॉलमध्ये बसा, मी इथे बसते. माझी थोडीशी ब्लाऊजची कटिंग करायची आहे. माझा ब्लाऊज झाला पूर्ण शिवून. आता मी मम्मीचा ब्लाऊज घेतला आहे शिवायला. मम्मीचा ब्लाऊज, मम्मी कटोरी ब्लाऊज घालतात, तर मम्मीला आता कटोरी ब्लाऊजचं कटिंग करणार आहे मी. आणि माझा नवीन चॅनल मी ओपन करणार आहे, ब्लाऊज आणि म्हणजे सगळं फॅशन डिझायनचं, सगळं फॅशन डिझायनर आणि आरी वर्कचं सगळं, म्हणजे त्यात दाखवेल मी तुम्हाला कसं कसं काय ते. तर आता मी व्हिडिओज त्यात सगळं टाकणार आहे, अपलोड करणार आहे. तर तुम्ही त्या चॅनल जाऊन पण नक्कीच असंच मला सपोर्ट करा, आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. त्याचं मी चॅनल ओपन नाही केलं आहे, आधीच तुम्हाला सांगते मी. पण मी आता लगेच ओपन करणार आहे, लवकरच म्हणजे आता आज कधी किंवा उद्या परवामध्ये करूनच टाकेल. आणि ब्लाऊजचे व्हिडिओ पहिले येतील, स्टार्टिंग ब्लाऊजचे व्हिडिओ येतील. नंतर मग जसं मी शिवत जाईल ड्रेस, म्हणजे मी ऑल शिवते, लेहंगा, ड्रेसेस वगैरे सगळं. म्हणजे तर तुम्हाला जसं मी शिवत जाईल तसं मी टाकत जाईल व्हिडिओ. तर त्या व्हिडिओला, त्या चॅनलला पण भरभरून प्रेम द्या. जसं आम्हाला आता या चॅनल तुम्ही सपोर्ट करता, तसं मला त्या चॅनलला पण सपोर्ट करा. रोज कटिंग करून घेते. कालच मी अस्तर वगैरे, फॉल वगैरे सगळं आणून ठेवलेलं, धागे वगैरे सगळं नीट सगळं भरून ठेवले. मला अजून पण थोडं सामान आणायचं आहे, म्हणजे सारखं मला इथे दुकानात जायला नको. तर आता मम्मीचं आता ॲक्च्युली तुकाराम बीज येणार आहे. मागच्या वर्षी तुकाराम बीजचं तुम्ही पाहिलं असेल, माझं पहिलंच वर्ष होतं. तर आता हे दुसरं वर्ष आहे माझं तुकाराम बीजचं. म्हणजे आता सुरू झालं आहे, पालखी सोहळा बोलतात त्याला. कीर्तन वगैरे चालू होतं आमच्या गावामध्ये. तर खिडूक पाड्याला पण तुकाराम बीजचं जत्रा वगैरे असते. मम्मी तिकडे जातील. आम्ही जाऊ की नाही माहिती नाही, पण बघू, ट्राय करू. तर मम्मीला तिकडे जाण्यासाठी पण साडी हवी. आणि आता येत आहे होळी, 3 दिवसावरती होळी आहे. तर मला आणि मम्मीला दोघांना पण ब्लाऊज शिवायचा नवीन साडीवरती. तर बघू, मी मम्मीला पहिले शिवते, कारण की माझा तर ऑलरेडी एक झाला आहे. तर मी ती पण घालू शकते, किंवा दुसरं एक घालेल मी. तर ते पण तुम्हाला दाखवेल मी, डिझाईन वगैरे, ब्लाऊज कटिंग वगैरे सगळं दाखवणार आहे मी त्यात. आणि आता पहिले ब्लाऊज मम्मीचा घेते करायला मी. आता करून घेते पटकन कटिंग, पण फक्त कटिंग करून घेणार आहे, शिवायला नाही बसणार आहे. शिवायला बघू मी दुपारी किंवा मग संध्याकाळी बसेल डायरेक्ट, कारण की मी रात्रीचे बसते. जेव्हा मी बाहेर झोपते तेव्हा पटकन मी मशीनवरती बसून जाते. तर आता मला जेवण पण करायचं आहे, 11 वाजले आता. तर जेवणाला बघू आता काय घालतं. मम्मीने भाजी केली वाटतं, मला काय रस्सा घालायचं नाही, भात वगैरेच घालायचं आहे, आणि डाळ घालायची आहे, वरण. तर हे आता आलेत. गुड मॉर्निंग गाईज, सर्वांना शुभ सकाळ. चला मी चाललो त्यांच्याकडून गुड मॉर्निंग. तर हे घ्यायचं हळू तरी चालले बायाकडे कोण नाही तिथं हॉलमध्ये. त्यांचा पण आशा करून झालाय. तर काय करते आता तू? तर आज ह्यांना जायचं होतं पनवेलला, थोडं म्हणजे कर्नाळा साईडला जायचं होतं, काम होतं पण नाही. ते काय काम आहे तुम्हाला थोड्या दिवसांनी सांगेलच. आणि काल तुम्ही काय कट केलं, छोटं मोठं आम्ही जरा स्टार्ट करतोय नवीन, ते तुम्हाला सांगेलच. तर आता येणे काहीतरी काल कट केलं ते दाखव जरा. मम्मीचे ब्लाऊजचे काल पेपर कटिंग म्हणून ठेवलं. आज मी अस्तर आणि कपडा कटिंग करून घेणार आहे. साडीचा ब्लाऊज कटिंग करून फक्त घेणार आहे. शिवायला बघू बसेल दुपारी पण नाही. आता पहिले मला जेवण पण करायचं आहे, तर पहिले कटिंग करून घेते, नंतर जेवणाची तयारी करून घेते. ओके. उद्या आहे फ्रायडे, आज गुरुवार वाटतं. हां, तो ते शुक्रवार आहे. उद्या माझा काका येणार वाटतं. आज मला सकाळी कॉल केलेला काकाने की उद्या कदाचित आलो तर येईल मी, पण नक्की येणार आहे तो उद्या. माझा काका येईल, खूप दिवसानंतर येतोय तो.
त्याला यायचंच होतं, म्हणजे बायला पण बघायचं होतं त्याला. मग मला बोला तो की उद्या जमलं तर मी नक्की येतो. तर आता मी पटकन कटिंग करून घेते, कंटिन्यू राहा. तो गाईज कालचा ब्लॉग अपलोड झालेला आहे, जस्ट 11 वाजता केला. आणि हा जो स्टँड तो छोटा करायचा रियाला पाहिजे, तिला काहीतरी शूट करायचे ना व्हिडिओ कटिंगचे वगैरे. सो हा तिला छोटा वगैरे करून देतो आणि इथं सेट करायचे होते मशनीची. इथं ही रिंग लाईट पहिले काढायला लागेल मला, रिंग लाईटची गरज नाही सध्या. तो स्टँड सेट करून दिला हिला, एकदम चटकुसा झाला आहे आता. आता बघ त्याला मोबाईल सेट करायचे, पण आमचा जो हा आहे ना, हा असा नॉर्मल खालती पाहिजे थोडा. बघा तर मोबाईलच्या बाजूला देता खालती, नाही तर काय तर दुसरी आयडिया करायला लागेल. तर सेट तर केला बरोबर, छोटासा केला झाला. आता ही मोबाईल लावते. ओके का? वा वा बेटा वा. उलटा का लावतोय? अच्छा बाबा, फ्रंटनी नाही शूट होणार आता. ब्लॉग एजंट ब्लॉग नाही काय, फॅशन डिझाईनचा सगळा बघायला भेटेल ना. रिंग लाईटची गरज नाही, रिंग लाईट राहू दे. चल दुसरी आहे ती लाव ना मग, म्हणजे कसं उजेड पडेल तुला. ओके मस्त. तर बघू शकता इकडे चालू आहे फुल सेटअप. ही जी चार्जिंग झाली ती चार्जिंग लावली आणि इकडे बघू शकता फुल सेटअप. काहीतरी बडबड करू होती, मी आलं तर गप झाली. मस्त वेगळी कॅमेरा सेटअप केला आहे. आणि इकडं तो तिच्याच चॅनलवर बघायला भेटेल, पण अजून चॅनल ओपन नाही झाला. सो थोडासा लेट येईल. व्हिडिओ करून ठेवतो आम्ही, तर तुम्हाला पण बघायला थोडंसं मजा येईल. काहीतरी थोडंसं झूम कर, अजून सेटअप चांगला वाटेल. अजून फ्रेम चांगली पाहिजे, बाकी काय नाही. या काय कोणचा लोगो राहा एवढा मोठा. साडी तर चला आम्ही चाललोय बाईला परत झापा घालायला. अशी झोपले ती, पण घालायला लागतात झापा. आता उठायची डेंजर बाबा आमची बाय. टास नाही भरली तर उठतंय. तशी लहान पोरं सगळी तशीच असतात. मी बोलतंय काय जेवायला आज? भाजी नको मला. आज काय वार आहे? असू दे गुरुवार, काहीतरी खा आपल्याला तगडा. बघू चला. मी चॉकने ड्रॉ करून घेते आधी. सो इकडं फुल मेहनत चालू आहे. तुम्हाला मी दाखवलं आता BTS घेऊन तिचा, पण जास्त शूट नाही करू शकत कारण तिला तिच्या चॅनलवर टाकायची ती व्हिडिओ. सो नॉर्मलच शूट करून दाखवला कसं ती करते. बघू आता. हस्तवरती आपल्याला वाढवण्याची गरज नाहीये, कारण की यातच आपण 1.5 इंच वाढवतो कटिंग मध्येच. 1.5 इंच म्हणजे आपल्याला अजून एक सेटअप केलेला आहे एकदम प्रॉपर ना. बघू शकता स्टँड वगैरे कसा लावलाय. थोडंसं घेऊ का शूट? काहीच सगळं झालंय. रियाचं शिवून वगैरे. काय शिवलंस ते सांगाच. काय नाही, ब्लाऊज शिवला मी आज एक मम्मीचा. आणि दुसरा काय नाही, शूट केलं. सो माझ्या चॅनलवर पर्सनल माय चॅनल लवकरच येणार आहे तुमच्या समोर. येईल 2-3 दिवसांत. आम्ही नाव आठवतो, नाव काहीतरी युनिक पाहिजे आम्हाला ना, म्हणजे लोकांच्या मनात बसला पाहिजे असं नाव पाहिजे आम्हाला. तर बाईला झोपवते ती, मी नाही घेतलेली तर तिने इथं उलटी केली माझ्या. म्हणजे
तोंडानं साठवून ठेवते ती. झोपा अंगाई का ना तू अंगाई. हो बाई काय आहे? तर हिला काही ते नीट शिवून देत नाही. आज सेटअप आम्ही केलेला आहे ऑलरेडी. जेवढं होईल तेवढं दाखवतो आम्ही. ही कुठली कटोरी काय काय नाव आहे बाबा? कटोरी मला आधी वाटलं कचोरी. प्रॉपर बघू शकतो मी कशी ती शिवते. प्रॉपर टॉप बीट नाही बोललो मी. बाहेर होऊन बघ ज्वालामुखी. असं वाटतं ज्वालामुखी आहे बाहेर. चॅनलचं नाव काय ठेवणार आहेस? काहीतरी म्हणजे सुचला नाही काय? काहीतरी युनिक पाहिजे. तुझं नाव असणारच पण काहीतरी युनिक. कटिंग म्हणजे इकडं चालू आहे का कॅमेरा आता? बाबा तर चला जास्त काय दाखवित नाही. तिच्या चॅनल जाऊन बघा. हे गाईज सर्वांना गुड इव्हिनिंग. तर ॲक्च्युली रिया कपडे नाही आपले ब्लाऊज काहीतरी शिवते. तर चहा ठेवतो मी आता. गुड इव्हिनिंग झाले आता मस्तपैकी. सो आज मी चहा ठेवतो बऱ्याच दिवसानंतर. तर तिच्यासाठी पण ठेवतं आहे, माझ्यासाठी पण ठेवतं आहे. तर इकडं घालते झोपा. बायला झोपते लाईट घालवले कारण बाय उठाला आणि उठली माझ्या आवाजात. मला नाही वाटत झोपाल ते आज. माझी गाडी बंद पडली. गाडी पण न्यायची मला. हे गाईज जस्ट चाय वगैरे पिऊन झाला आणि रिया झोपते. तर बाईला झोपालो म्हणजे झापा वगैरे घालते. तिकडं पाण्यात ठेवलं तिला. तर रिंग लाईट लावली मी इकडं. आता जरा चिकना दिसतंय. सो आज जेवढा का होईल तेवढा तुम्हाला दाखवला. रियाचा पण थोडासा शूट केला. ॲक्च्युली तिने 1 तासाचा केला व्हिडिओ. तो पण एडिट करायचे मला. आणि बहुतेक मी परवापर्यंत व्हिडिओ अपलोड करेल नवीन चॅनलवर. त्याची लिंक पण आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल मी. आणि आज जेवढा होईल तेवढा दाखवला. आजसाठी एवढंच होतं. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. आणि जर कोण नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब पण करा. बेल आयकॉन पण दाबा जेव्हा आमच्या ब्लॉगचं नोटिफिकेशन तुमच्या स्क्रीनवर येईल. सो भेटूया उद्या एक नवीन ब्लॉगमध्ये. बाय.